हॅलो डिअर स्टुडंट्स, दिस इज प्रगती. आपण पाहतो आहे चॅप्टर 1 सेट्स प्रॅक्टिस सेट 1.3. हे आपण सॉल्व करण्यापूर्वी पाहूया 1.3चं इंट्रोडक्शन. आपल्या टेक्स्टबुकमध्ये काय दिलेलं आहे पहा मुलांना. आपल्याला इथे व्हेन डायग्रामबद्दल म्हटलेलं आहे. द ब्रिटिश लॉजिशियन जॉन वेन वॉज द फर्स्ट टू यूज क्लोज फिगर टू रिप्रेझेंट द सेट्स. म्हणजे यांनी सगळ्यात पहिले क्लोज फिगर ज्या आहेत त्यांनी सेट्स रिप्रेझेंट केले होते. सच रिप्रेझेंटेशन आर कॉल्ड द वेन डायग्राम. आणि अशा सेट्सला वेन डायग्राम म्हणतात. इन ऑर्डर टू अंडरस्टँड Venn diagrams are very useful in order to understand and illustrate the relationship among sets and to solve the example based on the sets. तर हे जसं आपण ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आपल्याला इझी जातं, तसंच यांनी हे वेन डायग्रामवरून आपल्याला सेट्सचं रिप्रेझेंटेशन जे आहे ते आपल्याला इझी जातं, इझी वेने आपल्याला अंडरस्टँड होतं. ह्याच्यासाठी वेन डायग्राम वापरले जातात. तर पहा इथे सॉल्ड एक्झाम्पल पण आहेत मुलांनो, ते मिस करायचे नाही आहेत, एकदम बारकाईने वाचायचे आहेत. आता पाहूया सबसेटबद्दल. तर सबसेट काय आहे? इफ कॅपिटल ए अँड कॅपिटल बी आर टू गिवन सेट्स and every element of set B is also an element of set A, then B is a set of A, which is symbolically written as B is a subset of A. तर पहा मुलांनो, इथे आणखी एक सिम्बॉल आलेला आहे. आपल्या सिम्बॉलच्या लिस्टमध्ये त्याला ॲड करा आणि सबसेट असं लिहा. इट इज रीड ॲज B is a subset of A. आता सबसेट समजला का मुलांनो? सबसेट काय असतो? पहा, B ह्याच्यातले जे एलिमेंट आहे ते सगळेच्या सगळे एलिमेंट ह्या सेट ए मध्ये पण आहेत. म्हणून आपण म्हणणार की बी इज अ सबसेट ऑफ ए. म्हणजे बी हा छोटा आहे आणि ए हा सबसेट मोठा आहे आणि बी मधले सगळे एलिमेंट सेट ए मध्ये सुद्धा अवेलेबल आहे. एक्झाम्पल सोडायचं नाही. पाहूया नेक्स्ट पेज. तर पहा इथे पण काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत, ते कंप्लीट करायचे आहेत मुलांना, तुम्ही मिस करायचं नाही. रिमेंबर दिस पाहूया काय म्हणताय. याच्यात काही प्रॉपर्टीज आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया. फर्स्ट, एव्हरी सेट इज अ सबसेट ऑफ इटसेल्फ. म्हणजे प्रत्येक सेट हा त्याचाच एक सबसेट असू शकतो. बरोबर आहे. सेकंड म्हणत आहे एम्प्टी सेट इज अ सबसेट ऑफ एव्हरी सेट. म्हणजे एम्प्टी सेट आहे तो सगळ्याच सेटचा सबसेट असणार आहे. बरोबर. थर्ड काय सांगत आहे, इफ ए इक्वल टू बी. म्हणजे सेट ए इक्वल टू जर का सेट बी असेल तर आपण म्हणू शकतो की ए इज अ सबसेट ऑफ बी अँड बी इज अ सबसेट ऑफ ए ऑल्सो. बरोबर ना. तर फोर्थ वाला पाहूया. इफ ए इज अ सबसेट ऑफ बी अँड बी इज अ सबसेट ऑफ ए देन ए इक्वल टू बी. म्हणजे काय, इक्वल टू आपण साईन कधी लावतो? जेव्हा दोनही सेट्समधले एलिमेंट्स इक्वल असतील तेव्हा आपण ए इक्वल टू बी असं लावतो. पाहूया नेक्स्ट पेजवर. इथे आपल्याला एक्झाम्पल काही दिलेलं आहे, ते पण सॉल्व करून पाहायचं आहे. तर मग आपण पाहूया युनिव्हर्सल सेट कशाला म्हणतात. थिंक ऑफ अ बिगर सेट विच विल अक्युमुलेट ऑल द गिवन सेट्स अंडर कन्सिडरेशन विच इन जनरल is known as universal set, so that the set under the consideration are the subset of these universal set. काही समजलं का मुलांना? की पहा मी एक एक्झाम्पल देते. सपोज तुमच्या स्कूलमध्ये फ्रिक्वेंटली अब्सेंट राहणारे काही मुलं असतील तर आपण त्यांचा आपल्याला सेट बनवायचा आहे. तर आपल्याला युनिव्हर्सल सेट काय घ्यावं लागेल? स्कूलमधल्या सगळ्या स्टँडर्ड 9चे सगळ्या डिव्हिजनचे स्टुडंट हा तुमचा मोठा जो सेट आहे तो युनिव्हर्सल सेट राहील. जनरली द युनिव्हर्सल सेट इज डिनोटेड बाय यू. कॅपिटल यू ने डिनोट होणार अँड इन व्हेन डायग्राम इट इज रिप्रेझेंटेड बाय अ रेक्टँगल. कारण की तो युनिव्हर्सल सेट आहे, आपल्याला रेक्टँगलने रिप्रेझेंट करावं लागेल याच्यासारखं. एक्झाम्पल वाचणं सोडायचं नाही मुलांनो. पाहूया कॉम्प्लिमेंट ऑफ सेट काय असतं. हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे मुलांनो. कॉम्प्लिमेंट ऑफ सेट काय आहे? सपोज यू इज अन युनिव्हर्सल सेट आहे. ओके. इफ बी इज अ सबसेट ऑफ यू. म्हणजेच काय की त्या युनिव्हर्सचा एक सबसेट आहे जो बी आहे. ओके. देन द सेट ऑफ द ऑल एलिमेंट्स इन यू विच आर नॉट इन द सेट बी इज कॉल्ड द कॉम्प्लिमेंट ऑफ बी. आता पहा इथे डायग्रामवरून तुम्हाला पटकन समजेल. वेन डायग्रामवरून लवकर समजतं मुलांना. पहा आपण एक्झाम्पलवरून समजून घेऊया. काय म्हटलं आहे की कॉम्प्लिमेंट जो आहे तो जसं कॉम्प्लिमेंट ऑफ बी आपल्याला पाहायचं असेल तर तो बी डॅशने रिप्रेझेंट केलेला
असेल तर बी डॅश काय आहे? बी डॅश इज अ सेट ऑफ ऑल एक्स. एक्स इज बिलॉंग टू यू अँड एक्स इज नॉट बिलॉंग टू बी. आता याचा अर्थ काय पहा मुलांनो, यू हा याच्यामध्ये 1 to 10 नंबर्स आहेत बरोबर. जो सेट ए आहे त्याच्यामध्ये आहे 2, 4, 6, 8 आणि 10 म्हणजे 2चे मल्टिपल्स आहेत. तर आपल्याला ए डॅश जर का काढायचा आहे तर आपल्याला काय करावं लागेल की पहा हा युनिव्हर्सल सेट आहे बरोबर 1 to 10 नंबर्सचा आणि 2, 4, 6, 8 आणि 10 हा सेट ए झाला. आता सेट ए ला सोडून जे युनिव्हर्समध्ये अवेलेबल आहे तो सेट तुमचा झाला ए डॅश. म्हणजे आपण हे 1, 3, 5, 7 आणि 9 हे जे नंबर्स येतील ते ए डॅशमध्ये येतील. आलं लक्षात? तर जर का मी ए डॅशचा पण कॉम्प्लिमेंट काढला तर काय होईल मुलांनो, की ए डॅशचा कॉम्प्लिमेंट म्हणजे पहा, हे एचा कॉम्प्लिमेंट हे सगळे नंबर्स आले. आता ह्या सगळ्या नंबरचा कॉम्प्लिमेंट म्हणजे हा ना सेट ए होणार, बरोबर ना? तर पहा कॉम्प्लिमेंट ऑफ अ कॉम्प्लिमेंट इज द गिव्हन सेट इटसेल्फ. पाहूया रिमेंबर धिसमध्ये आपल्याला काही प्रॉपर्टीज आहेत. काय म्हटलं आहे? फर्स्ट, नो एलिमेंट्स आर कॉमन इन ए आणि ए डॅश. बरोबर? म्हणजे ए आणि ए डॅशमध्ये एकही एलिमेंट कॉमन राहणार नाही. जो ए नाही आहे तोच ए डॅश आहे ना, बरोबर? आणि जो ए डॅश आहे तो ए नाही आहे असं. ए इज अ सबसेट ऑफ यू आणि ए डॅश इज ऑल्सो अ सबसेट ऑफ यू. ए हा सबसेट आहे यूचा आणि ए डॅश सुद्धा सबसेट आहे यूचा, बरोबर ना? कॉम्प्लिमेंट ऑफ सेट यू इज अ एम्प्टी सेट. म्हणजे काय म्हटलं आहे मुलांनो, लक्ष द्या. कॉम्प्लिमेंट ऑफ यू इज अ एम्प्टी सेट यू डॅश. मग आता हा यू आहे, यूमध्ये एवढं सगळं अवेलेबल आहे. पण यूचा मी कॉम्प्लिमेंट घेतला तर मग तो सेट कसा होऊन जाईल? यूचा कॉम्प्लिमेंट हा फाय राहणार आहे. एम्प्टी सेट, बरोबर. कॉम्प्लिमेंट ऑफ अ एम्प्टी सेट इज काय राहणार? एम्प्टी सेटचा कॉम्प्लिमेंट हा युनिव्हर्सल राहील. याच्याच अपोजिट. आला लक्षात? आता आपण एक्सरसाइजवर जाऊया. पाहूया फर्स्ट कसं सॉल्व करायचं आहे. क्वेश्चन 1, इफ कॅपिटल ए इज अ सेट ऑफ स्मॉल ए बी सी डी आणि ई, कॅपिटल बी इज अ सेट ऑफ सी डी ई आणि एफ, हे सगळे स्मॉल लेटर्स आहेत. कॅपिटल सी इज अ सेट ऑफ स्मॉल बी आणि डी आणि कॅपिटल डी इज अ सेट ऑफ स्मॉल ए आणि ई. देन विच आर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू, विच आर फॉल्स. तर आपण पाहूया. सी इज अ सबसेट ऑफ बी आहे का? सी इज अ सबसेट ऑफ बी आहे का? तर आपल्याला सगळे एलिमेंट्स चेक करावं लागेल. बी आणि डी याच्यामध्ये आहे का? याच्यामध्ये बी नाही आहे. तर आपण काय म्हणणार? हा जो सेट आहे तो फॉल्स आहे, बरोबर. तर हे लिहूया फॉल्स. आता सेकंड पाहूया. ए इज अ सबसेट ऑफ डी आहे का? तर पहा डी मध्ये ए आणि ई आहे आणि ए मध्ये ए बी सी डी ई आहे. पण डी हा मोठा असायला पाहिजे होता आणि ए हा छोटा. हे अपोजिट झालेला आहे. डी छोटा आहे आणि ए मोठा आहे. तर हे पण आपण फॉल्स म्हणणार. डी इज अ सबसेट ऑफ बी आहे का? तर ई, ए आणि ई हे एलिमेंट्स ए याच्यामध्ये नाही आहे. तर हे पण फॉल्स झालं. पाहूया फोर्थ वाला. डी इज अ सबसेट ऑफ ए आहे का? डी इज अ सबसेट ऑफ ए आहे का? म्हणजे ए आणि ई याच्यामध्ये अवेलेबल आहे. तर आपण येस म्हणणार. पाहूया बी इज अ सबसेट ऑफ ए आहे का? बी इज अ सबसेट ऑफ ए आहे का? याच्यात एफ आहे, याच्यात नाही आहे. तर याला आपण फॉल्स म्हणणार. पाहूया लास्टवाला. सी इज अ सबसेट ऑफ ए आहे का? सी इज अ सबसेट ऑफ ए आहे का? बी आणि डी दोनही पण अवेलेबल आहे आणि हा छोटा आहे, हा पण ए मोठा आहे. तर आपण काय म्हणणार? येस, हे ट्रू आहे. तर याला ट्रू म्हणणार. इथे पण आपण फॉल्स लिहिलं, याला आपण ट्रू करून टाकूया. ठीक आहे. अशा प्रकारे हा एक्सरसाइज सॉल्व होतो आहे मुलांनो. तुमच्या टेक्स्टबुकमधले सगळे एक्झाम्पल्स जे सॉल्ववाले दिलेले आहेत ते बारकाईने स्टडी करा. थँक यू फॉर वॉचिंग.